तुझ्या मैत्रिणींनी तुला काय रिटर्न गिफ्ट दिलं? हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता संध्याकाळची वेळ होत आलेली आहे, बाहेर खूप अतिप्रचंड ऊन आहे। म्हणजे एवढं ऊन आतापर्यंत आम्ही कधीच पाहिलं नाही, गेल्या अनेक वर्षांमध्ये इतकं ऊन आहे। आणि असं म्हणू शकता की ते हीट वॉर्निंग दिलेली आहे, सारखं मोबाईलवरती मेसेजेस वगैरे सेंड करत आहेत ते, आणि त्याच्यामध्ये सांगतात की स्टे हायड्रेटेड, म्हणजे काय काय काळजी घ्यायला पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी सांगतात। तर त्यामुळे घरातनं कुठेही आम्ही बाहेर जास्त पडतच नाहीये, कारण की घरीच राहावा जास्तीत जास्त अशा सुद्धा इन्स्ट्रक्शन्स दिल्या जात आहेत मोबाईलवरनं। तर त्यामुळे घरीच आहोत। पण आता चेतनचं ऑफिस आहे, मुलांची शाळा आहे, तर त्यांना तर सकाळी सकाळी सोडावंच लागतं मुलांना स्कूलला, आणि चेतनना पण ऑफिसला जावंच लागतं। पण असं इन जनरल कुठे बाहेर जायचंय, काही सामान आणायचंय तर ते शक्यतो आम्ही टाळतोच आहोत। पण कसं की संध्याकाळी थोडंसं वातावरण चांगलं होतं, सनसेट नंतर थोडंसं बरं वाटतं बाहेर पडायला वगैरे। तर आज सुद्धा आम्हाला बाहेरच जायचं आहे। सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। माझ्या फ्रेंड्समध्ये पण खूप जणांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत। तर एकानंतर एक फ्रेंड्सकडे बोलवत आहेत, आरतीला म्हणा किंवा गेट टुगेदरला, गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांकडनं आमंत्रण येतात। तर आज सुद्धा आम्हाला सगळ्यांना एका ठिकाणी जायचं आहे, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्याच घरी जायचं आहे। त्याच्यासाठी आता संध्याकाळी रेडी होऊ आणि मग तिकडे जाऊ। तर कुठे जाणार आहोत, कोणत्या फ्रेंडकडे वगैरे या सगळ्या गोष्टी मी हळूहळू व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेनच। नेलपेंट लावलं होतं मी, तर ते थोडंसं काही बोटांचं खराब झालंय, म्हणजे गेलंय, आणि काही बोटांचं शिल्लक राहिलंय। तर मला अजिबात तसं आवडत नाही ऍक्च्युली। तर साइड बाय साइड हे नेलपेंट रिमूव्ह करण्याचं काम माझं चालूच आहे। मी ट्राय करते, पण हे जातच नाहीये नेलपेंट, मला काहीच कळत नाही आता कसं काढायचं ते। 5 मिनिटं ट्राय करेन, नाहीतर मग सोडून देईन, कारण की मला बाकी इतर गोष्टी पण आवरायच्यात। कसं बसं थोडंसं नेलपेंट काढलेलं आहे एका हाताचं। आणि ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला, तर ती विचारत होती की, म्हणजे दुसऱ्या मैत्रिणीचा फोन आलेला, ती म्हणत होती की आज तू कोणता ड्रेस घालणार आहेस, म्हणजे जर का मला तू साडीसाठी कंपनी देणार असेल तर आपण दोघी पण साडी नेसूया वगैरे। तर इथं अमेरिकेमध्ये असं बरेचदा असतं की आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र ठरवतो की आज हा साडी नेसूया या फंक्शनला। त्यामुळे मग तिचा फोन आल्यानंतर मी म्हणलं की हो नेसूया साडी, मला तर काय साडी नेसायला आवडतंच, फक्त एवढंच आहे की माझ्याकडे जास्त ऑप्शन्स नाहीये। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेच होते की मला इथे फारशा साड्या आणता येत नाहीत अमेरिकेमध्ये, आणि ज्या 2 वर्षापूर्वी होत्या त्याच आहेत वगैरे। पण त्याच्यावरती 1-2 कमेंट्स पण आल्या होत्या, कमी साड्या आहेत म्हणून एवढी गिल्ट असण्याचं कारण काय, किंवा असं काही समजून घेऊ नकोस। तर असं काही समजून घेण्याचं असं काही नाहीये, आणि इट्स नॉट ॲट ऑल अ गिल्ट। भारतामध्ये भरपूर साड्या आहेत, पण फक्त अमेरिकेत येताना बॅगचं वेट जे असतं त्याचं रिस्ट्रिक्शन्स असतात। तर त्यामुळे सगळ्या साड्या एवढं सगळं वजन घेऊन इथे येता येत नाही, दॅट इज द ओनली थिंग। पण येस, अमेरिकेमध्ये त्याच साड्या रिपीट कराव्या लागतात, ही गोष्ट खरी आहे, आणि ही मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची होती। आणि मीच करते असं नाही, अमेरिकेत असणारे आय एम प्रिटी शुअर मोस्ट ऑफ द लेडीज हेच करतात, साड्या रिपीटच करतात। आणि ह्या कारणामुळे मी साड्या रिपीट करते, एवढंच मला क्लिअर करायचं होतं, म्हणून मी ते वाक्य बोलले होते। ज्या दिवशी गणेश चतुर्थीचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी ते वाक्य बोलले होते। बट एनिवेज, तर मग आता साडी नेसायची ठरली आहे, तर मला आता साड्या कुठल्या कुठल्या आहेत त्यातल्या त्यात बघाव्या लागतील। मोस्टली जसंही मी साडीचा विषय काढला, माझ्या डोक्यात क्लिक झालं की माझ्याकडे एक हिरवीगार अशी खणाची साडी आहे, जी की मी आतापर्यंत एकदाच नेसलेली आहे। तर ही आहे ती साडी, आणि अशी खणाची साडी आहे, आणि प्लेन, म्हणजे हिरवीगार साडी आहे, प्लेनच आहे, पण ह्याचे काठ असे आहेत, आणि काठाला पण इथे लेस वगैरे लावलेली आहे। तर त्याच्याने जरासा त्याचा लुक थोडा चेंज झालेला आहे। त्याचबरोबर पदराला ना हे असे छानपैकी सगळे गोंडे लावून घेतलेले आहेत कलरफुल, तर ते सुद्धा कॉम्बिनेशन खूप छान झालंय। येलो, ग्रीन आणि रेड असं कॉम्बिनेशन आहे। तर मी आता ही साडी नेसणार आहे, आणि साडी नेसल्यावर परत एकदा कसा पूर्ण टोटल लुक कसा आहे हे दाखवतेच मी। आणि मी कायमच सांगते की मला साडीवरती वेगवेगळे ब्लाउजेस जे आहेत ते मी मिसमॅच करत असते, मला तसंच आवडतं। मी रेअरली साडीवरचे, म्हणजे जे साडीवरचे ब्लाउज पीस मिळतात ना, त्याचं ब्लाउज मी रेअरली स्टिच करून घेतलं असेल। तर आज मी वेअर करणार आहे हे ब्लाउज, तर ह्याच्यावरती ग्रीन कलरची कमळं आहेत, सो मला असं वाटलं की छान कॉम्प्लिमेंट करेल ह्या साडीला।
आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये मी भरपूर वेळा बोलली आहे की अमेरिकेमध्ये सारखी सारखी साडी नेसून छान आवरून मिरवायला असं मिळतच नाही. सो जेव्हा केव्हा हा चान्स मिळतो त्यावेळेस मी छान आवरण्याचा प्रयत्न करते आणि आजही माझा तोच प्रयत्न चालू आहे. सो इथे मी सगळ्यात पहिल्यांदा मेबेलिनचा फेस टिंट लावून घेतलेला आहे. इट्स नॉट अ फाउंडेशन, सो असं एकदम ते लाईट वेट आहे, हेवी मेकअप केल्याचा फील अजिबात येत नाही. त्याच्यानंतर मी लावून घेतलेला आहे कन्सिलर, कारण की मला थोडंसं डार्क स्पॉट्स आहेत, अंडर आय डार्क सर्कल्स म्हणतो त्याप्रमाणे. सो तिथे मी कन्सिलर लावून घेते आणि पूर्ण टी झोनमध्ये थोडा कन्सिलर लावते, म्हणजे त्याच्याने कसं फ्रेश दिसतो चेहरा. आणि आयब्रोज थोड्याशा मी डार्क करते. माझ्या आयब्रोजचा शेप चांगलाच आहे, त्यामुळे शेप द्यायचा नसतो मला, फक्त थोडंसं डार्क करते जेणेकरून त्या छान दिसतील. त्याच्यानंतर मी म्हटलं की आज छान साडी नेसणार आहे आणि फेस्टिवलचा माहोल असणार आहे, तर थोडासा आय मेकअपसुद्धा करूया. म्हणून मग इथे मी आय मेकअप करून घेतला. अगदी सिम्पल 2 आय शॅडोज यूज केलेले आहेत, ते पण एकदम न्यूट्रल कलर्स यूज केलेले आहेत, बिलकुल असे पॉपअप कलर्स वगैरे यूज नाही केलेले, सिम्पलच ठेवलेलं आहे. तर इथे लावून झालेलं आहे माझं. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की आता थोडंसं ब्लश लावून घेऊया जेणेकरून चेहरा असा छान दिसतो, नाही तर फक्त व्हाईट एकदम फेस असला की असा फ्लॅट फेस वाटतो. सो जेव्हा तुम्ही थोडंसं ब्लश ॲड करता, थोडंसं आय शॅडोज ॲड करता, तेव्हा छान चेहऱ्याला एक डेफिनेशन मिळते आणि चेहरा जास्त छान दिसतो, फ्रेश दिसतो. आयलायनर तर हवंच, साडी म्हटल्यावरती आयलायनर हवं, काजळ हवं, त्याच्यानेच खरं डोळ्याची छान अशी ब्युटी एनहान्स होते असं मी म्हणेन. सो पटकन आयलायनर लावून घेतलं. आणि एका डोळ्याचं आयलायनर आणि दुसऱ्या डोळ्याचं आयलायनर मॅच करणं हे कायम कठीण जातं, मला तर कायम कठीण जातं. मग तुमच्या बाबतीत काय आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण इथे मी बऱ्यापैकी सिमिलर लावला असं म्हणू शकू. आणि त्यानंतर म्हटलं की आज चंद्रकोरची टिकली लावूया, कारण की मी खणाची साडी नेसणार आहे, त्यामुळं मग ही चंद्रकोर लावून घेतली आणि इतकी सुंदर दिसत होती. लिटरली सगळा लुकच चेंज झाला चंद्रकोर लावल्यानंतर. आणि येस, काजळ ॲड केलं, झाला माझा मेकअप. लिपस्टिक वगैरे ॲड केली, थोडीशी हेअरस्टाईल वगैरे नीट केली, दॅट्स ऑल. मला कळतच नव्हतं ॲक्च्युली हेअरस्टाईलमध्ये काय करू, सो शेवटी मी एक सरळ पोनीटेलच घातलं. मी आवरून रेडी झालेली आहे आणि जसं मी तुम्हाला दाखवलं, ही खणाची छानशी अशी साडी मी नेसलेली आहे. आणि ही साडी ॲक्च्युली माझ्या आत्याची आहे, तर तिनेच मला दिली होती आणि तिनेच डिझाईन केलेली आहे ही साडी. सो अशी खणाची साडी नेसलेली आहे, एकदम मराठमोळा लुक असा आलेला आहे. आणि म्हटलं खणाची साडी नेसली तर आज चंद्रकोरच पाहिजे, तर म्हणून टिकली चंद्रकोरची लावलेली आहे. आणि या सिम्पल इयरिंग्स छानसे असे घातलेले आहेत, हे मला सासूबाईंनी दिलेले आहेत इयरिंग. सो आजचा ॲक्च्युली माझा सगळा जो अटायर आहे तो मला कुणी ना कुणी काहीतरी गिफ्ट केलेला असंच आहे. तर सिम्पल साधं सोबर असा लुक आहे आजचा माझा. तुम्हाला कसं वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सियाना शौर्य सुद्धा स्कूलमधून आलेले आहे, तर सियानाला आज मी असा साधाच कॉटनचा ड्रेस घातलेला आहे छान. आणि शौर्यनी पण आवरलेला आहे. शौर्य तू पण दाखव तुझा ड्रेस. शौर्यला पण आज छानशी अशी शर्ट पॅन्ट घातलेली आहे. सो आम्ही सगळेजण आता आवरून रेडी झालेलो आहोत. आणि आम्हाला जिथे जायचंय ते एकदम जवळ आहे, सो जाण्यासाठी 5 मिनिटच लागणार. सो अशी एकदम घाई गडबड नाही आहे, निघालो की 5 मिनिटातच तिथे पोहोचून जाऊ. तर आता दर्शनाला जायचं म्हटल्यावरती काही ना काही प्रसाद घेतल्याशिवाय तर मी जाणारच नाही. तर म्हणून मग मध्यंतरी जेव्हा इंडियन स्टोअरमध्ये गेले होते तेव्हा वेगवेगळे मिठाई वगैरे या सगळ्या गोष्टी मी घेऊन आले होते, कारण की लागतातच. सगळ्यांच्या घरी आपण जातो दर्शनाला वगैरे, तर काही ना काही घेऊन जायचं, मोकळ्या हाताने जायचं नाही. सो म्हणून मग ते सगळं आता फ्रीजमधली मिठाई वगैरे काढून घेते आणि बॅगमध्ये छानपैकी पॅक करते. आणि मग ती बॅग घेऊन मग आम्ही निघू. चेतनचं पण आवरून झालेलं आहे. आता आम्ही एक छानसं म्हटलं आज फॅमिली फोटो काढावा, तर बघूया जमलं तर तो फोटो पण तुमच्याबरोबर इथे शेअर करेन मी. सो जायचं का बाप्पा जय करायला? हा चला. तर सियानाला आज माझ्या साडीला हे गोंडे लावलेत ना, तर ते पॉम्पॉम्स, तर ते सारखं ती खेळायचं म्हणते, पण तसं नाही करायचं. सिया तुटून जाणार ना पिल्लू. हो तसं नाही करायचं. आणि सनसेट खूप छान होतोय बघा, सनसेट पण आज मस्तच होतं. तर आजकालचे सनसेट खूपच सुंदर दिसत आहेत आणि आकाश पण खूप छान दिसतात, कलर्स पण एकदम मस्त आहेत आकाशामध्ये. तर चला निघायचं. चला. तर जसं मी म्हणलं की मिठाई बॅगमध्ये चांगल्या घालून घेते. आणि आता माझ्या लक्षात आलं की मी बांगड्या घालायची विसरली, असो पटकन बांगड्या घालते आणि जातो. 7 वाजले आता संध्याकाळचे.
7 वाजून ऍक्च्युली 10 मिनिटं झालेत, तर निघूया. चला बांगड्या घालून येते मी पटकेने. सियाना गेली आहे बाप्पासाठी फ्लावर तोडायला. रेड कलरचा आण, जरासं फ्रेश जे दिसत असेल ते घेऊन ये. घे ना मग. मिळालं? दाखव. ओके, तर सियानानी एवढं छान असं फूल घेऊन आली आहे. गुलाबाचं आपल्या झाडाचंच आहे. आणि आणि सियाना मला फूल दाखवत होती तोपर्यंत स्प्रिंकलर स्टार्ट झाले आणि सियानाला भिजणारच होती. हो ना? पण लकीली सियाना पटकन पळाली, त्यामुळे काही भिजली वगैरे नाही. चला जे बाप्पाला फूल घेऊन जाऊया. लेट्स गो. मस्त अशी रांगोळी काढली हिने पण तशीच काढली आहे ऍक्च्युली. माझ्यासारखीच काढली आहे ना, सेम टू सेम. मी पण अशीच काढली आहे. या पण तिने हे छान काढलंय ते मधलं. सियानाने फ्लावर आणलंय, तर इथे ठेवू शकते सियाना त्या बाउल मध्ये, सो दॅट एव्हरीबडी कॅन. खूपच छान केले, सुंदर. आणि लाईट वगैरे, फोकस लाईट वगैरे मस्त केलं. हो मस्त केलं एकदम. हे आहे व्हेज कुर्मा. व्हेज कुर्मा, त्यानंतर छोले मसाला. मुलं दंगा करतात तर आवाज येत असेल थोडासा. हे आहे डाळ. अच्छा, वरण, फोडणीचं वरण काढणं मस्त. इथे आहे राईस आणि इथे आहे रायता. ही कोशिंबीर, आपली कोशिंबीर. आणि आपल्या इकडे कोल्हापूर भागात गव्हाची खीर करतात ना गणपतीसाठी, तर गव्हाची खीर. या आमच्या इकडे त्याला हुग्गी पण म्हणतात. बरोबर ना? मला माहिती नाही की हुग्गी किती लोकांना माहिती असेल. गव्हाची खीर. बरोबर, गव्हाची खीर. तर असा मस्त मेनू आहे. थँक्यू. जस्ट आता मैत्रिणीच्या घरून आलो आणि आल्या आल्या पहिल्यांदा माझं काम थोडंसं राहिलं होतं तर ते कम्प्लीट केलं. आणि आता म्हणलं सियाना शौर्याला आज खूप एक्साइटमेंट होती की तुझ्या मैत्रिणींनी तुला काय रिटर्न गिफ्ट दिलं, कारण की कायम आम्ही बर्थडे पार्टीला वगैरे जातो तर त्यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट मिळतात, पण आज मम्माला मिळालं. सो म्हणून मग त्यांच्या दोघांसाठी म्हणलं ओपन करूया. आणि माझ्या मैत्रिणीने एवढं छान सगळं पॅकिंग वगैरे एवढं परफेक्ट केलेलं ना, खूपच छान. तर तिने दिलेली आहे अशी मस्त समई. किती छान आहे ना, खूपच छान दिली आहे समई. दिवाच आहे म्हणजे असा, आणि कमळाचा आकार आहे. तर छान दिला, एकदम मस्तच आहे. मला खूप आवडला. एकदम उपयोगी वस्तू दिली, म्हणजे कुठली पण पूजा वगैरे करायची असेल तर लावू शकतो. आणि पितळीचा वाटतोय तर छानच वाटतं, एकदम चकाकतोय. आणि बाकी तर जस्ट ओटीचं सामान असतं ना तसं दिलंय तिने. तर खोबरं, सुपारी, तांदूळ आणि हळद कुंकू असं, तर एवढ्या वस्तू दिल्या. मस्तच दिले, पण छान दिले एकदम. आणि खूप उपयोगी वस्तू दिली, ते बेस्ट आहे. तर आता सियाना शौर्य घरी आले तर आम्ही नैवेद्यामध्ये आज ऍपल चिरलं होतं आपल्या घरच्या गणपती बाप्पाच्या आरतीसाठी. तर ते ऍपल खातात दोघ जण. पण आता खूप दमायला झालंय आणि मैत्रिणीसोबत एवढ्या गप्पा झाल्या, खूप मजा केली आम्ही. अजून पण होत्या मैत्रिणी, तर सगळ्यांनी मिळून मस्त एन्जॉय केलं. छान जेवलो वगैरे. मेनू तर एकदम भारीच होता, मी तुमच्याबरोबर शेअर केलाच.
तर आजचा व्लॉग आय थिंक मी इथंच एंड करते आहे. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. थोडंसं माझ्या मैत्रिणीच्या घरचं पण मी शेअर केलं, त्यांचं डेकोरेशन कसं आहे, त्यांचा गणपती बाप्पा कसा आहे आणि तिथे काय काय केलं, मेनू काय होतं, या सगळ्या गोष्टी बघायला आवडल्या असतील जर तुम्हाला. आणि हा, मी रेडी कशी झाले होते, झटपट मेकअप कसा केला, त्या पण गोष्टी शेअर केल्या. तर या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला बघायला आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं. ओके, तर सियानाला पण व्हिडिओ एंड करायला यायचं होतं. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. लिटिल ब्लॉगर का माझी. I always listen to what you say, so that's why I know what you. Oh, you're so clever and smart.